श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात सर्व अमावास्या तिथींना विशेष महत्त्व आहे। यापैकी चैत्र अमावास्या तिथी विशेष महत्त्वाची आहे। यावेळी 27 एप्रिलला चैत्र अमावास्या आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। अमावास्येला पूर्वजांची पूजा करण्याला एक विशेष विधी आहे। या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो। यासोबतच अमावास्येला स्नान आणि दान केले जाते। असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी टिकून राहते। असे म्हटले जाते की जर पूर्वज रागावले तर कुटुंबावर संकटे येऊ लागतात आणि पितृदोष निर्माण होतो। पूर्वजांची नाराजी दूर करण्यासाठी विशेषतः अमावास्येला पूर्वजांची पूजाही केली जाते। पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी 27 एप्रिल रोजी पहाटे 4:49 सुरू होईल, तर ती तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता संपेल आणि उदय तिथीनुसार अमावास्या तिथी ही रविवारी म्हणजेच 27 एप्रिल रोजी साजरी केली जाईल। चैत्र अमावास्येला गरजूंना अन्न, कपडे, पैसे, तांबे, काळे तीळ किंवा ब्लँकेट दान करा। दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि ते आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात। विशेषतः जर घरात वारंवार अशांतता, आजारपण किंवा आर्थिक संकट येत असतील तर हा उपाय अत्यंत फलदायी ठरतो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात। आणि म्हणूनच आज चैत्र अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला। फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात। शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पितृदोषाचा त्रास असतो तेव्हा त्याच्या जीवनकालात सर्व प्रकारची संकट येत असतात। इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही। म्हणूनच अशा काही तिथी असतात। या तिथींना जर आपण आपल्या पितरांकरता काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात। असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत, आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे 5वे उग्र स्वरूप आहेत। आणि अमावास्या तिथीला आपण आवर्जून महादेवांची पूजाने सेवाही करत असतो। तसेच ज्या घरामध्ये कुत्र्याची सेवा ही केली जाते, कुत्रा पाळला जातो, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष, ग्रहदोष हा निर्माण होत नाही। तसेच त्या घरातल्या सदस्यांवर कधीही अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही। ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार लाल किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संततीस सुख मिळते, तसेच संततीच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते। ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरामध्ये काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो। काळ्या रंगाच्या कुत्र्यावर केतू आणि शनी ग्रहाचा प्रभाव असतो, त्यामुळे काळा कुत्रा पाळल्याने आणि त्याची सेवा केल्याने आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात। तसेच कुत्र्याला भाकरी खायला दिल्यामुळे राहू, केतू, शनी या ग्रहांच्या पासून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळते।
तसेच काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक समस्या सुद्धा दूर होतात, तसेच सर्व प्रकारचे रोगही दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे। आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून कुत्र्याची ही सेवा जी आहे ती करायची। तर ही सेवा करण्याकरता आपल्याला एक छानशी चपाती तयार करायची। कणिक मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळदही टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आणि या चपातीवर आवर्जून आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचं आहे। मोहरीचं तेल चपातीवर लावल्यामुळे आपलं दुर्भाग्य सुद्धा सौभाग्यामध्ये बदलतं, तसेच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते। तसेच या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा ठेवायचे आहेत। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात। त्याचबरोबर तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। तसेच या चपातीवर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचा सुद्धा ठेवायचा आहे। चपातीवर गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो। अशी ही गोड चपाती आपल्याला घेऊन जायचं आहे काळ्या कुत्र्याजवळ। आता तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा भेटला, पांढऱ्या रंगाचा भेटला की अगदी तपकिरी रंगाचा कुत्रा भेटला तर आवर्जून त्यांनाच खायला द्या। पण नाही भेटला काही कारणास्तव तुम्हाला या रंगाचे कुत्रे, तर ज्या पण रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटेल त्याला आवर्जून तुम्हाला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे। जेव्हा आपण कुत्र्याला ही चपाती खायला देणार आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। त्याचबरोबर आपल्याला 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। आता तुम्ही बाहेर गेल्यात, वाटेत तुम्हाला कुत्रा दिसला आणि तुमच्याकडे चपाती नाही, मग तुम्हाला एखादा बिस्किटचा पुडा विकत घ्यायचा आणि तो कुत्र्याला खायला द्यायचा। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।